शेतकरी शेतात वर्षभर कुटुंबासोबत आपला जीव ओतत काम करतो। दिवाळी आली की वर्षभराच्या उत्पन्नातून आनंदाने दिवाळी साजरी करतो। पण अशातच अचानक परतीचा पाऊस आल्याने सर्व स्वप्न एकाच क्षणात सर्व संपून जाते। यावर्षी सुद्धा तेच झाले। शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास जणू निसर्गाने हिरसावून घेतला। शेतकऱ्यांच्या आनंदात सर्वच येतात, पण दुःखात कुणीही ढुंकून पाहत नाही। आता मुलाला कपडे, घरच्या लक्ष्मीला साडी कशी घ्यायची, घराला सारवायचं कसं, दिवाळीला दिव्यात टाकायला तेल सुद्धा घरात नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यात व्यापारी वर्गाचे कर्ज फेडायचे तरी कसे, असे अनेक प्रश्न शेतकरी वर्गासमोर उपस्थित झालेले आहे। शेतकरी सरकारला नेहमी साथ देतो। पूर्ण देशात आनंदाने दिवाळी साजरी करण्यासाठी वर्षभर राबतो, पण आज त्याच शेतकरी बापाला साथ देण्यासाठी आज कोणीही समोर दिसत नाही। पण या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धामणगाव रेल्वेकडून पूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांना आम्ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारकडून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीनचा झालेला अमाप नुकसान झाल्याबाबत ओला दुष्काळ जाहीर करून सोबत त्वरित चना, गहू पेरणीसाठी 100% स्वरूपात अनुदान देऊन व कर्जमाफीच्या यादीतून वंचित राहिलेल्या सर्व शेतकरी वर्गाचे त्वरित नाव चढवून या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी निवेदन दिले। या निवेदन देण्यासाठी सुशील गावंडे, करण ढेकळे, राजेंद्र अग्रवाल, दुर्गा बख्शसिंग ठाकूर, मंगेश ठाकरे, विपिन शिंगाणे, विनोद तलवारे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, धामणगाव रेल्वे।